हाय, मी नीलम. माझ्या नीलम रेसिपी अँड व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आपली आजची रेसिपी आहे पुरी भाजी. पुरी आणि भाजी. चला तर आपण आजची रेसिपी पाहू. आपण सुरुवातीला बटाटे उकडून घेणार आहोत. त्यासाठी आपण 3 बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. तर बटाटे कुकर मध्ये घेतलेले आहेत. त्यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि बारीक मीठ घेऊन 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. बटाटे आपले शिजून झालेले आहेत. त्यानंतर आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. बटाट्याची साल काढून झालेली आहे. चला आता आपण बटाट्याची ग्रेव्ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट आणि लिंबू. आपण मसाल्यांमध्ये बघणार आहोत गरम मसाला, लाल मिरची पावडर, हिंग पावडर, लाल मसाले, धनेपूड, जिरेपूड, बारीक मीठ आणि आपण घेतलेले आहे कस्तुरी मेथी. चला तर आपण आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत. कढई गरम करायला ठेवले आहे. त्यामध्ये आपण घेणार आहोत 2 चमचे तेल. फोडणीसाठी आपण घेणार आहोत मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची ॲड करणार आहोत. बारीक चिरलेला कांदा, आपण लालसर असा कांदा फ्राय करून घेणार आहोत. कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो हे ॲड करून घेणार आहोत. 1 ते 2 चमचे बारीक मीठ ॲड करून घेणार आहोत. आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेतली. मसाला चांगला आपण फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले ॲड करून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत. मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर यामध्ये उकडलेला बटाटा आपण हाताने स्मॅश करून ॲड करून घेणार आहोत. बटाटा मसाल्यांमध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत. कस्तुरी मेथी हातावरच आपण स्मॅश करून हे ॲड करून घेणार आहोत. भाजीमध्ये आपण 1 ग्लास गरम पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी ॲड करण्यामुळे भाजीची चव आणि रंग छान राहतो. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस ॲड करणार आहोत. त्या रसामुळे बटाट्याचा गोडसरपणा कमी होऊन भाजी चटपटीत लागते. पुरीची तयारी करून घेऊया. त्यासाठी आपण गव्हाचे कणिक चाळून घेतलेले आहे. बारीक ताप, अर्धा चमचा बारीक मीठ, थोडं पाणी टाकत घट्टसर अशी कणिक मळून घेणार आहोत. तेल लावून घेतलेलं आहे. आता 15 मिनिटं कणिक आपण भिजून घेणार आहोत. पुऱ्या आपल्या लाटून तयार झालेल्या आहेत. पुरी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम केलेले आहे. तेल कधीही कमी गरम असल्यास पुरी फुगत नाही आणि तेलकट होते. पुरी तेलात सोडल्यावर झाऱ्याने वरून हलके दाबून घेतलेले आहे. यामुळे पुरी
लगेच फुगली जाते. पुरी भाजी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. आजची पुरी भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया आपण अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.